स्वामी भक्तांचे अनुभव भाग 22. सकाळ संध्याकाळ येणाऱ्या माणसांची गर्दी चालूच होती. त्या प्रत्येकाचं काम ऐकून त्यावर उपाययोजना केली जात असे. मधून आता मी काही अंदाज करू लागलो होतो. अमुक एक होईल, हे होणार नाही, कोणत्या कामाला वेळ लागेल, कोणतं काम कठीण आहे वगैरे याचा अंदाज श्रींचं बोलणं, वागणं, प्रसाद यावरून मी करू लागलो होतो. एक गृहस्थ आले. नवीन धंदा सुरू करणार होते. सर्व व्यवहार व्यवस्था निश्चित झाली होती. फक्त श्री स्वामींच्या आशीर्वादासाठी आले होते. श्री स्वामींनी आशीर्वाद प्रसाद दिला, त्यांना खुश करून पाठवलं. पण का कोण जाणे, मला मात्र वाटत राहिलं की हे काहीतरी निराळं आहे, नेहमीसारखं नाही. यांना धंदा लाभदायक तरी ठरणार नाही किंवा अनपेक्षित अडचण तरी येणार. ते गृहस्थ गेल्यावर मी श्री स्वामींना विचारलं, मला असं का वाटतं, ते यशस्वी होतील ना? काही अडचण असेल तर त्यांना तसं का सांगितलं नाही? यावर श्री स्वामींनी निश्चित स्वरूपाचं काहीच उत्तर दिलं नाही. परंतु याच अनुषंगाने सिद्धी आणि शास्त्र यावर बोलणं सुरू केलं. तसंच आपण ज्याला योग म्हणतो त्यावरही बोलणं झालं. श्री स्वामींनी विचारलं, तप, साधना, योग, सिद्धी ही शास्त्र आहेत, कालाबाधित सत्य आहेत, हे तू मानतोस ना? होय, अर्थातच. कारण? तर मी म्हटलं, त्या मार्गाने शास्त्राप्रमाणे जाणाऱ्या प्रत्येकाला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आणि फक्त तसेच अनुभव येतात. हे सर्व ते नियमबद्ध शास्त्र असल्याशिवाय घडणार नाही. त्यावर श्री स्वामी म्हणाले, अगदी बरोबर. हे सर्व शास्त्र आहे असं एकदा मान्य केलं की त्याचा नियम पाळणे हे ओघाने आलेच, नाही का? तू एक सिद्धी आहेत आणि त्या मार्गाने जाणाऱ्यांना त्या प्राप्त होतात हे मान्य केलंस की सिद्धी मिळालेल्यांना पाळायचे नियम त्या व्यक्तीने पाळले पाहिजेत, हे ओघानेच आलं, खरं ना? मग समजा कोणा एकाला वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे, तर त्याने त्या सिद्धीच्या आचरणाचे नियम पाळलेच पाहिजेत, नाही का? मी मानेनेच होय म्हटलं. त्यावर पुढे म्हणाले, वाचासिद्धी प्राप्त झालेल्या कोणाही व्यक्तीने कोणालाही कधीही नकारात्मक उत्तर द्यायचं नसतं. त्यावर मी विचारलं, पण यामुळे प्रश्नकर्त्याला त्याच्या प्रश्नाचं खरं उत्तर न मिळता त्याची वंचना होते, नाही का? नाही. तू इतके दिवस इथे आहेस, कोणीही व्यक्ती इथून विनमुख परत गेलेली तू पाहिली आहेस का? नाही. बरं, आलेल्या प्रत्येकाची सर्वच्या सर्व कामं झालेली आहेत असं तरी तू पाहिलेस का? मी म्हटलं, नाही स्वामी, बऱ्याच जणांची कामं होतात, काहींची होत नाही. पण तुम्ही मात्र प्रत्येकाला जा, तुझं काम होईल असा आशीर्वाद देता, त्याला पाठवता. माझी खरी शंका हीच आहे, काम न होणाऱ्याला सुद्धा जा, काम होईल असाच आशीर्वाद देता. बरं, आशीर्वाद दिला तर त्याचं काम त्याप्रमाणे वास्तविक झालं पाहिजे, पण तसं होत नाही. हे काय गूढ आहे? बऱ्याच वेळा माझ्या मनात येतं की अनुमान धक्क्याने काहीही हो, काम होईल असा आशीर्वाद देत राहायचं. काम झालं तर ते माझ्या आशीर्वादाने झालं, काम झालं नाही तर मला त्याचं काहीच नाही. असं असेल तर त्यासाठी तुमच्यासारख्या सिद्ध सत्पुरुषांची काय गरज? मी जरी आशीर्वाद दिला तरी 50% कामं जी होणारच होती ती होतील, हे मी सुद्धा काहीही कळत नसताना आणि येत नसताना करीन. यावर श्री स्वामी अगदी मनापासून हसले. म्हणाले, एका अर्थी तू म्हणतोस ते खरं आहे, पण काय करणार, आम्ही नियमांनी बांधले गेलेलो आहोत. आम्हाला आचार स्वातंत्र्य फार कमी असतं. आम्ही नियमांविरुद्ध वर्तन करता कामा नये. तुला कारणच हवं असेल तर थोडं स्पष्टीकरण करता येईल. आयुष्यात येणारा कोणताही योग अगर संधी ही 100% खर्चाची असत नाही. जो योग 100% असतो तो विधिलिखित असतो, ते सहसा टळत नाही आणि त्याविरुद्ध घडवण्याचा प्रयत्न योगी वा सिद्ध अगदी क्वचित तशाच महान कारणाशिवाय करीत नाही. पण इतर योगांच्या बाबतीत मात्र काही फेरफार होऊ शकतात. या व्यापाराचंच उदाहरण घे. समजा मुळात व्यापारात फायदा होण्याचा त्याचा योग 45% आहे. मी किंवा एखाद्या वाचासिद्धीने त्याला
तुझ्या या व्यापारात फायदा होणार नाही असं सांगितलं, तर वाचासिद्धीचा परिणाम म्हणून त्याचा मूळ 45% योग कमी होऊन तो निदान 35% तरी होईल आणि व्यापारात तो खचेल. धडाडीने आणि विश्वासाने त्याची पावले न पडल्यामुळे तो योग आणखीन कमी होऊन 25% होईल. त्यामुळे तो संपूर्ण नुकसानीचीच वाट चालून सर्वस्वी अयशस्वी होऊन बुडेल. या उलट समजा एका वाचासिद्धीने त्याला आशीर्वाद दिला तर मूळचा 45% योग 55% होईल. आशीर्वादावर विश्वास श्रद्धा ठेवून, म्हणजे श्रींनी आशीर्वाद दिलाय, मला आता निश्चितच नुकसान होणार नाही, कसोशीचा प्रयत्न मात्र मला केला पाहिजे, या विचारसरणीने तो कामाला लागला, त्याचा आत्मविश्वास दुणावला, तर त्याच्या स्वतःच्याच इच्छाशक्ती बळावर मूळचा 45% आणि आता 55% असलेला योग 65% पुढे जाईल किंवा जाऊ शकेल. अपेक्षेप्रमाणे खूप फायदा झाला नाही तरी नुकसान खात्रीने टळेल. जगण्यापुरतं मिळेल. त्यावर निर्भर राहून श्रद्धेने विश्वासाने उपासना वाढवली तर तो त्यात संपूर्ण यशस्वी देखील होईल. आमच्यासारख्याचं काम म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाचं अंतिम आत्मिक कल्याण साधण्याच्या दृष्टीने त्याला उपासना मार्गाला लावून त्याचं कल्याण करणं. म्हणूनच परमेश्वर भक्तीची गोडी लावण्याची अशी आलेली संधी दवडून कसं चालेल? कोणाच्याही कल्याणाचा योग आमच्या बोलण्या वागण्यामुळे मुळात असेल त्यापेक्षा कमी करण्याचा अधिकार आम्हाला नाही. किंबहुना रेसभर किंवा क्षणकालसुद्धा कुणाची आत्मिक प्रगती रोखता कामा नये असा दंडक आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला जा तुझं काम होईल असाच आशीर्वाद आम्हाला द्यावा लागेल. त्यावर मी विचारलं, पण त्यामुळे लोकात आणि येणाऱ्या भक्तांच्या मनात आपण सांगितलेलं खरं ठरलं नाही तर शंका निर्माण होतात, प्रवाद उठतात, त्यामुळे अपकीर्तीचे धनी व्हावं लागतं. त्यावर श्री स्वामी म्हणाले, मी किंवा आम्ही किंवा असे लोक जे काही करतात सांगतात ते कीर्ती मिळवण्यासाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी थोडंच करायचं असतं. आमची नेमणूक ज्यांची धुणी धुण्यासाठी किंवा खरकटी काढण्यासाठी असेल ती सर्व कामं आम्हाला करणंच भाग आहे. लोकांना काहीही वाटो, आपण आपलं कर्तव्य करीत राहायचं. स्वतःचं म्हणून त्यात काही हातचं राखून ठेवायचं नाही. श्री सद्गुरू प्रेरणा देतील त्याप्रमाणे पुढे येणारं प्रत्येक काम आळस न करता, कामसुकारपणा न करता करीत राहायचं. ते करीत असताना इतर कशाचाही विचार करायचा नाही. कोणत्याही बाबतीत वैयक्तिक अभिनिवेशाचा आग्रह धरायचा नाही. येणाऱ्याला त्याच्या आत्मिक कल्याणाच्या दिशेने मार्गाला लावायचं हेच आमचं व्रत. याचवेळी माझ्या लक्षात आलं की येणारा कोणत्याही कामाला आलेला असो, श्री स्वामींनी सर्वांनाच आशीर्वाद प्रसाद दिलेला आहे. बऱ्याच जणांची कामं झालेली मी पाहिली, अनुभवलेली आहेत. तसंच गुण न आलेले सुद्धा मी पाहत आहे. काही चिकाटीचे भक्त मात्र गुण आला नाही, काम झालं नाही तरीसुद्धा एकनिष्ठपणे चिकटून आहे. कारण असं स्थिर राहून सतत प्रयत्न करीत राहण्याने जरा उशिरा का होईना पण कामं झाल्याची उदाहरणं त्यांच्यासमोर आहेतच. प्रारब्ध आणि प्रयत्न यांच्या गोतावळ्यात मी नेहमी गुंतत असे. वाटे काय, केव्हा आणि कसं व्हायचं हे नियतीने जर अगोदरच ठरवून ठेवलं असेल तर हे फुकटचे श्रम आणि कष्ट कशाला? काय व्हायचं ते होईल. पण या निवेदनामुळे मानवी प्रयत्नांना देखील अर्थ आहे आणि प्रयत्नाने प्रारब्धातील असह्य वेदना सुसह्य करण्याचं तरी सामर्थ्य खास आहे, किंवा प्रयत्नाने वाल्याचा वाल्मिकी देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जो जो विचार करावा तो मती गुंग होते. आशीर्वाद दिलेली सर्व कामं संपूर्ण यशस्वी का होत नाहीत आणि काम न होणाऱ्यांना सुद्धा आशीर्वाद का आणि कसा मिळतो याचं मान्य करावंच लागेल असं स्पष्टीकरण मिळालं. हेही काही कमी नाही. मनात डाचत असलेली एक शंका निरसन व्हायला मदत झाली हे मात्र खरं.